आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। रेल्वेमधील चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत। 40 लाखांचे 288 ग्रॅम सोने, हिरे, जडित दागिने हस्तगत। आमच्या मिरज प्रतिनिधीकडून मिळालेली माहिती अशी की रेल्वेमधील प्रवाशांना गाठून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे। या कारवाईत आरोपीकडून तब्बल 40 लाख रुपये किमतीचे 288 ग्रॅम सोने व हिरे, जडित दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 117/2025 व 120/2025 कलम 305C भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू होता। या गुन्ह्यातील फिर्यादी महिला दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी रेल्वे गाडी क्रमांक 16505 गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेसने सुरत येथून मिरजकडे प्रवास करत होत्या। सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास सदर गाडी मिरज रेल्वे स्टेशनच्या यार्डमध्ये हळू गतीने येत असताना फिर्यादी, त्यांची मुलगी व बहीण अंजू या आपले सामान सीट खालून काढून दरवाजाजवळ नेत होत्या। यावेळी दरवाजाजवळ उपस्थित असलेल्या 5 अनोळखी पुरुषांनी मदत करण्याचा बहाणा करून बॅगा हाताळल्या। मात्र या संधीचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादीच्या बॅगेतील सुमारे 24 तोळे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरी केल्याचे नंतर लक्षात आले। या घटनेचा तपास माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग सौ अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे व पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपी हरियाणामधील आंतरराज्य टोळी असल्याचे निष्पन्न झाले। तसेच आरोपी चोरीनंतर विमानाने दिल्ली येथे गेल्याचे तपासात उघड झाले। यानंतर दिल्ली विमानतळ प्राधिकरण व दिल्ली क्राईम ब्रँचच्या मदतीने आरोपींना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले। त्यांना मिरज येथे आणून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 9 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। कोठडी दरम्यान आरोपींकडून मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील एकूण 288 ग्रॅम सोने व हिरे, जडित दागिने अंदाजे 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। उघडकीस आलेले गुन्हे: मिरज रेल्वे स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 117/2025 कलम 305C BNS 233 ग्रॅम सोन्याचे दागिने। मिरज रेल्वे स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 120/2025 कलम 305C BNS 55 ग्रॅम सोन्याचे दागिने। दरम्यान याबाबत माहिती देताना माननीय पोलीस अधीक्षक सौ अश्विनी सानप यांनी सांगितले की रेल्वे स्टेशन जवळ आल्यानंतर प्रवासी, विशेषतः महिला प्रवासी दरवाजाजवळ बॅगा घेऊन उभ्या राहत असताना आरोपी मदत करण्याच्या बहाण्याने बॅगा हाताळतात व प्रवाशांची नजर चुकवून मौल्यवान ऐवज चोरी करतात। त्यामुळे प्रवाशांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये व आपली बॅग कोणालाही उचलण्यासाठी देऊ नये असे आवाहन त्यांनी केले। ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सौ अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणेचे प्रभारी अधिकारी बाळासाहेब अंतरकर व मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, मस पोलीस निरीक्षक रुपाली गोरण, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने, पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, RB पाटील तसेच पोलीस हवालदार, कर्मचारी व RPF जवानांचे मोलाचे योगदान लाभले।